नमस्कार मित्रांनो, मी चेतन अंबोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत तुमच्या कमी पर्सेंटाईलवर तुम्हाला बेस्ट ॲग्रिकल्चरचं कॉलेज कशा प्रकारे मिळू शकतं. मला मान्य आहे मित्रांनो, सीईटीचा तुम्ही चांगला अभ्यास केलेला नसाल, काहींनी केलेला असेल तरी पण त्यांना कमी पर्सेंटाईल आले आणि काहींचं म्हणणं आम्हाला आन्सर कीमध्ये जास्त येत होते तरी पण आम्हाला कमी आले, असं आलं तसं आलं. ठीक आहे, जे झालं ते झालं. माझा एक भाऊ आहे, तो तर मला सांगत पण नव्हता इतके दिवस की किती आले काय आले. तर लपून गुपचाप गुपचाप सगळ्या गोष्टी करत, पण असं नका करू. आता मी तुम्हाला सांगेल की नेमकं तुमचे कमी पर्सेंटाईल असताना सुद्धा तुम्ही चांगल्या ॲग्रिकल्चर कॉलेजला कशा प्रकारे जाऊ शकता किंवा याच्या काय पळवाटा आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही इथं आलाच आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. सबस्क्राईब केलं असेल तर बाजूचं बेल आयकॉन दाबायचं विसरू नका. आणि ते सगळं जर झालं असेल तर मित्रांनो, चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपलं आजचं टायटलच आहे, जसं की तुम्ही बघू शकता, कमी मार्क्समध्ये बेस्ट कॉलेज कसं मिळेल. तर याआधी तुम्हाला सगळ्यांना एक्सेप्ट करायला हवं की तुम्हाला कमी मार्क्स खरंच आलेले आहे. तुम्ही एकदा जर कट ऑफ जर चेक केला मागच्या वर्षीचा, आता माझ्याकडे खूप सगळे विद्यार्थी असे आले काउन्सिलिंगला ॲडमिशन घेताना की सर आम्हाला 40च मार्क आहे आणि तुम्ही आम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळून देता का, कॅटेगरी येते ओपन ओबीसी. तर मी त्यांना सरळ सांगत असतो नाही. मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला खोटंसुद्धा बोलू शकतो की मी तुम्हाला मिळवून देतो किंवा आम्हीच दाखवू शकतो की मी तुम्हाला कॉलेजच भेटून देतो, माय लगे असं सगळ्या गोष्टी. बट जर रिअलिस्टिकली बोलायचं झालं तर तसं काही होत नाही. अनटिल अँड अनलेस तुमच्याकडे जर एखादं स्पेशल सर्टिफिकेट असेल, PH कॅन्डिडेट असेल, फिजिकली हँडिकॅप वगैरे, तर अशा वेळेस आपण सांगू शकतो. बट मोस्टली ज्या विद्यार्थ्यांना खूपच कमी मार्क आहे, अशांच्या अपेक्षा अगदी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या असतात, तर त्यांनी पहिलं तर रिॲलिटी एक्सेप्ट करायला शिका की तुम्ही पराक्रम झालाय आपल्याकडून, मान्य करा, झालाय म्हणून झाला, पण उगाच अपेक्षा जास्त ठेवू नका आता. ओके, राहिला प्रश्न की आता तुम्हाला पाहिजे मित्रांनो हेल्प, की तुम्हाला आहे कमी मार्क्स आणि आपण या ठिकाणाहून कसं इथून ओव्हरकम करायचं किंवा इथून आपण पुढं कसं जायचं, याच्यावर जास्त तुमचा फोकस असला पाहिजे, ना की तुमच्या आता कमी पडले, कशामुळे पडले, काय पडले, तो विषय सोडून द्या. बरं, आता हे कमी पर्सेंटाईल आले तर इथं तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला CETमध्ये कमी आले असेल पर्सेंटाईल तर तुम्ही नीटचं बघा, नीटमध्ये कमी आले असेल तर JEEमध्ये बघा. या तिन्हीमध्ये ज्यामध्ये जास्त आहे त्याच्या थ्रू तुम्ही या ॲडमिशन प्रोसेसला टॅकल करा, म्हणजे ज्यात सगळ्यात जास्त आहे ते. राहिला प्रश्न, नीटचा काढा वेगळा लागतो का? नाही. नीट, CET, JEE याच्यामधलं जे पर्सेंटाईल असतील त्या सगळ्यांचा एकाच कन्सिडर केलं जातं, त्याच्यामुळे तुम्हाला काही तिथं वेगळा विचार करायचा गरज नाही. बरं, आता पुढचा भाग आहे की नेमकं आता अशा वेळेस जर कमी पर्सेंटाईल असेल तर कॉलेजेस जे आहे तर ते कुठल्या प्रकारचे टार्गेट करायचे. तर अगदीच तुम्हाला कमी, आता माझ्याकडे 1 पर्सेंटाईलवाल्या मुलापासून तर 99 पर्सेंटाईलवाल्या मुलांपर्यंत काउन्सिलिंगला ॲडमिशन झालेले आहे. वाटलंच तुम्हाला खोटं वाटेल तर माझ्याकडे गुगल फॉर्म्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, मी तुम्हाला ते दाखवू शकतो की अशा प्रकारचे सुद्धा विद्यार्थी आहेत. म्हणजे माझ्याकडे अगदी लोएस्ट विद्यार्थ्यांपासून तर हायेस्ट विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थी आहेत. तर इथं मित्रांनो काय करायचं आहे तुम्हाला, आता जे मुलं चांगले आहेत अशांनी चांगल्या कॉलेजेसच्या अपेक्षा ठेवाव्यात, याच्यात काही वाव नाही. पण ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांनी लो कट ऑफचे टार्गेट केलेले ते कॉलेज चांगलं राहील. मग त्याच्यामधून तुम्ही कसं पुढे जायचं, लो कट ऑफचे कॉलेज टार्गेट करून, म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला ॲडमिशन मिळायला पाहिजे. मग ॲडमिशन मिळाल्यानंतर तुम्ही पुढं तुम्ही कॉलेज ट्रान्सफर करू शकता फर्स्ट इयरला. म्हणजे फर्स्ट इयर झालं तुमचं तर त्याचा रिझल्ट लागला, त्याच्यानंतर तुम्ही 3rd सेम आणि 5th सेमला तुम्ही ट्रान्सफर करू शकता. म्हणजे तुम्ही प्रायव्हेट टू प्रायव्हेट दुसऱ्या एखाद्या चांगल्या कॉलेजला जाऊ शकता, हे ऑप्शन असतं. खूप सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती नाही, म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण या लो क्वालिटी कॉलेजला गेलो तर त्या ठिकाणाहून बाहेरच निघणार नाही. नाही, तुम्हाला निघता येतं. तुम्हाला परत एक चान्स देते तुमची डेस्टिनी की तुम्हाला ऑल क्लिअर निघावं लागतं. ऑल क्लिअर निघाल्यानंतर तुम्हाला चांगलं CGPA असला तर तुम्ही कॉलेज ट्रान्सफर करू शकता. बरं, आता या सगळ्या झाल्या गोष्टी. त्यानंतर टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती आहे यावर सुद्धा काही गोष्टी डिपेंड करते. आता फॉर एक्झाम्पल काही विद्यार्थ्यांना आता कमी मार्क्स आहेत पण त्यांच्या चांगल्या कॉलेजच्या अपेक्षा आहे, यात काही म्हणजे शंका नाही आहे. मग अशा वेळेस विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात ठेवावं लागते की टोटल विद्यार्थी या ॲडमिशन प्रोसेसला किती आलेले आहेत. आता फॉर्म किती सबमिट झाले हे आम्हाला मित्रांनो तेव्हाच कळून जातं, कारण आता खूप वर्षापासून याच्यामध्ये मी तुम्हाला वरून लिस्ट जरी नाही आली तरी पण आम्हाला कळून जातं की किती विद्यार्थी यावेळेस ॲडमिशन प्रोसेसमध्ये आहे, किती नाही आहे, किती लोकांचे फॉर्म सबमिट झाले, काय झाले, या सगळ्या डिटेल माझ्याकडे असतात. ओके, तर याच्यावरून मी ॲटलिस्ट माझे जे काउन्सिलिंगचे स्टुडंट आहेत त्यांना मी सांगू शकतो की यार ठीक आहे, तुला कमी पर्सेंटाईल आहे ना, तर तुला हे B ग्रेडचं कॉलेज मिळणार होतं, पण आता विद्यार्थी जे आहेत ऑलरेडीच कमी आलेले आहेत ॲग्रिकल्चरला, तुला A ग्रेडच्या कॉलेजचे सुद्धा या ठिकाणी चान्सेस वाढतात. त्याच्यामुळे हे कॉलेजसुद्धा तू त्या ठिकाणी टाक. ओके, किंवा हे कॉलेजसुद्धा आम्ही त्याला त्या ठिकाणी देतो. म्हणजे आम्ही ऑलवेज तुम्हाला जर
कॉलेज मिळणार असेल बी ग्रेडचं, तर ऑलरेडीच आम्ही काही गव्हर्नमेंट आणि त्यामध्ये ए ग्रेडचे कॉलेज ऑलरेडी इन्क्लूड केलेले असते, की जेणेकरून तुम्हाला त्याचं सुद्धा एक हे मिळून जाईल. पण आम्ही काही गोष्टी ज्या आहेत तर त्या हातच्या राखून ठेवतो. म्हणजे तिथे मी तुम्हाला सगळ्याच गोष्टी सांगणार नाही आहे प्रेफरन्सच्या बाबतीत. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याचा विचार करून ते प्रेफरन्स वगैरे आम्ही तयार करतो. ओके, आता राहिला प्रश्न स्पॉट राऊंडचा. म्हणजे जे विद्यार्थी कट ऑफ वगैरे बघतात त्यांना असं दिसतं की खूपच कमी, म्हणजे एकदम 59वर एखादा विद्यार्थी लागला किंवा 75वर एखादा विद्यार्थी लागला आहे गव्हर्नमेंट कॉलेजला, है ना. तर याच्यामागे मित्रांनो वेगवेगळे फॅक्टर असतात. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे स्पॉट राऊंड. म्हणजे तीनही ऑनलाईन राऊंडमध्ये जर तुमचं ॲडमिशन नाही झालं तर एक शेवटचा राऊंड असतो स्पॉट राऊंड. या स्पॉट राऊंडमध्ये तुमचं ॲडमिशन जे आहे तर ते कमी पर्सेंटाईलवर का होतं, कारण त्या ठिकाणी स्पॉट सेंटरवर फॉर एक्झाम्पल SC ST आणि OBC या सगळ्यांच्या जागा आहेत एक. तर या ठिकाणी SCचं त्या ठिकाणी कोणीच प्रेझेंट नाही आहे, तर STचं त्या ठिकाणी मित्रांनो एक विद्यार्थी प्रेझेंट आहे. आणि त्या कॉलेजचा राऊंडमध्ये कट ऑफ जो आहे तर तो लागला समजून घ्या 90, आणि 90 लागला आणि स्पॉट राऊंडच्या दिवशी तो एक विद्यार्थी आला आणि त्या विद्यार्थ्याला आहेत मित्रांनो 40 मार्क. तर रिझर्वेशनच्या नियमानुसार त्या ठिकाणी तोच विद्यार्थी लागतो, त्याच्यामुळे त्या कॉलेजचा कट ऑफ स्पॉट राऊंडचा 40 गेलेला असतो. म्हणजे इथं असं नाही की स्पॉट राऊंड हा टोटली डिपेंड ऑन लक आहे, तुमच्या सगळ्या गोष्टीवर खेळला जातो हा. त्याच्यामुळं स्पॉट राऊंडवर कमी याच्यात कॉलेज भेटतं ते हर वेळेसच तसं नसतं. आता मी पुण्याला लास्ट टाईमला गेलो होतो तर त्या ठिकाणी खूप सगळे विद्यार्थी होते की जे नाराज होऊन गेले. दुसऱ्या एका स्पॉट सेंटरला गेलो तर त्या ठिकाणी कमीवर पण विद्यार्थ्यांना चांगले कॉलेज मिळेल. म्हणजे डिपेंड ऑन स्पॉट सेंटर, डिपेंड ऑन त्या ठिकाणी आलेला क्राऊड, या सगळ्या गोष्टींवर स्पॉट सेंटरचे कट ऑफ जे आहेत तर ते डिपेंड असतात. म्हणून लास्ट थर्ड राऊंडचा कट ऑफ जो आहे तर तो तुम्ही मेन कट ऑफ कन्सिडर करा कुठल्याही वेळेस. राहिला प्रश्न मित्रांनो स्पेशल रिझर्वेशन. म्हणजे हे जे ना पापा की बरी मी यासाठीच टाकली आहे की तुम्हाला जर कमी याच्यामध्ये जर कॉलेज मिळायचं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर काही गोष्टी ज्या आहेत तर त्या तुमच्या ॲनालाइज करणं गरजेचे आहेत. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त एक्स्ट्रा मार्क्स कुठून मिळतील. आता मी रिसेंट एक व्हिडिओ टाकलेला आहे ज्याच्यामध्ये मी डिटेल समजून सांगितलेलं आहे की PAP DP किंवा ह्या सगळे सर्टिफिकेट जे आहेत तर ते तुम्ही कशा प्रकारे जमा करू शकता किंवा तुम्ही कोणत्या सर्टिफिकेटमध्ये बसता, NCC NSS जे तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल ज्याच्याहून तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स मिळतील किंवा तुम्हाला स्पेशल रिझर्वेशन मिळतील, ह्या सगळ्यांना तुम्ही कलेक्ट करणं गरजेचं आहे. आता रिझर्वेशनचं खूप सगळे ओपन कॅटेगरीचे मराठा विद्यार्थी आहेत ज्यांचे SCBC प्रमाणपत्र निघतं, ते ॲप्लिकेबल आहेत. पण हे भाऊ यांना आता जोपर्यंत ॲडमिशन प्रोसेस चालू होत नाही तोपर्यंत काही मनावर घ्यायचं नाही आहे. मग नंतर रडायचं की आम्हाला चांगलं कॉलेज भेटलं नाही. तुम्हाला या ठिकाणी रिझर्वेशनचा जर फायदा होतोय तर तुम्ही घ्या, माझं असं हे मत आहे. आणि त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही लागणारे डॉक्युमेंट जे आहेत तर ते जमा करावे. आणि जमा करून ठेवल्यानंतर तुम्ही त्या थ्रू पुढं पार्टिसिपेट जे आहे तर ते ॲडमिशन प्रोसेसमध्ये करा. एक महत्त्वाचा एक खूप पालकांचा प्रश्न आहे, CETमध्ये आम्ही ओपन मधून फॉर्म भरला होता आणि आता इथं पण आम्ही ओपनमधून नाही. तुम्ही CETमध्ये जरी ओपनमध्ये कन्सिडर झालेले असाल तर इथं तुम्ही कॅटेगरी चेंज करू शकता तुमची. तुमच्याकडून नसेल होत तर मी तयार करून देतो. ओके, मी हे करून देतो, तुम्हाला चेंज करून देतो, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळं ही गोष्ट एक तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर राहिला प्रश्न की या ठिकाणी कॉलेज प्रेफरन्स आणि कट ऑफ. ओके, वाईज कॉलेज. तर मित्रांनो तुम्हाला 190 कॉलेजेस आहे. त्या 190 कॉलेजेसला प्रत्येक कॉलेजला M कोटा U कोटा वाईज तुमच्या याच्यानुसार मॅनेज करून त्यांच्यामधलं चांगलं कॉलेज कोणतं, वाईट कोणतं, किंवा जे कॉलेज कागदावर A ग्रेडचं आहे तर ते ॲक्च्युअलमध्ये त्याचे तसे रिव्ह्यूज आहेत का, या सगळ्या गोष्टी ॲनालाइज करून तुम्ही तुमची लिस्ट तयार करू शकता. पण तुम्ही त्याच्यामध्ये चुकू पण शकता मित्रांनो. त्यासाठी थोडं जरा काम आमच्यावर पण सोपून द्या. तुम्ही कॉलेजला एवढे लाख फी भरता तर इथं तुम्हाला 1000 रुपये काउन्सिलिंगचे भरणं काही जड नाही आहेत. ओके, ज्यांना भरायचं नाही आहे त्यांच्यावर माझी बळजबरी नाही आहे, बट एक लॉजिकली सांगतोय की इथं तुम्ही आमचा एक सपोर्ट घेतला तर चालेल. इथं आम्ही तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स देतोय, नोट्स देतोय, 1-to-1 असिस्टंट देतोय तुमचं ॲडमिशन होईपर्यंत. तर आम्ही एवढ्या गोष्टी सांगतोय तर 2 गोष्टी आम्हाला पण जास्तीच्या माहिती असतील ज्या आम्ही विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करू. त्याच्यामुळं तुम्ही या काउन्सिलिंग बॅचला जॉईन करायचं विसरू नका. खूप सगळ्या पालकांनी आमच्यावर विश्वास ठेवून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या जॉईन केलेल्या आहेत. त्याच्यामुळे मी त्या सगळ्यांचे धन्यवाद देतो. आता त्यांचा ग्रुपसुद्धा तयार झालेला आहे आणि काही विद्यार्थ्यांचे आता आम्ही काय होतं की व्हॉट्सअपला मला खूप सगळ्या इन्क्वायरीज असतात. मी प्रत्येकाला रिस्पॉन्ड जे आहे तर तो वेळेत करू शकत नाही. आमची टीम जरी असली तरी पण आपल्या या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं एवढं प्रेम आहे की देव भरभरून देतोय. त्याच्यासाठी आपण विद्यार्थी जे आहेत ज्यांचे पालक डिफेन्समध्ये होते किंवा आहे, त्याच्यानंतर जे विद्यार्थी अपंग आहेत, त्याच्यानंतर दिव्यांग आपण त्याला म्हणतो, त्याच्यानंतर मित्रांनो जे विद्यार्थी जे आहेत अनाथ आहेत, ज्यांचे दोन्ही पालक नाही आहेत, अशा विद्यार्थ्यांना आपण फ्री कॉस्ट काउन्सिलिंग देतोय ही सगळी 1000 रुपयाची. ओके, तर त्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.
भरभरून लाभ घ्यावा, माझं काहीही मत नाही आहे, मी याच्यासाठीच आलेलो आहे. पण जे विद्यार्थ्यांना शक्य आहे फीस देणं त्यांनी फीस द्यावी, कारण आम्हीसुद्धा मेहनत करतो आहे मित्रांनो याच्या मागं. याच्यासाठी तुमचासुद्धा यासाठी सपोर्ट असला पाहिजे. ज्यांना शक्य नाही आहे परचेस करणं, काहीही प्रॉब्लेम नाही आहे, मी यूट्यूबवर जशा प्रकारे तुम्हाला गाईड करतो आहे तसं करत राहील. आणि जर तुम्ही जॉईन केलं तर खूपच चांगलं. त्यासाठी हा नंबर आहे 7038893178 या ठिकाणी बघू शकता तुम्ही हा नंबर. तर 7038893178 या नंबरवरती तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट जो आहे तर तो व्हॉट्सअपवर मला सेंड करा आणि तुम्ही आपल्या काउन्सिलिंगला जॉईन होऊ शकता. मित्रांनो, यासोबतच ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या, मुलांना टेन्शन देऊ नका, सगळ्यांनी भरभरून जेवा आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.